मुलीवर 2 वर्षात 2दा बलात्कार करून तिला गर्भवती करण्यात आल्याची धक्कादायक घटना नालासोपारामध्ये उघडकीस आली आहे। तिच्यावर झालेल्या पहिल्या बलात्कारामुळे झालेल्या बाळाची विक्री देखील करण्यात आली। अल्पवयीन मुलीवर 2 वर्षात 2दा बलात्कार करून तिला गर्भवती करण्यात आली। या प्रकरणी आचोळे पोलिसांनी तिच्यावर बलात्कार करणाऱ्या 2 तरुणांसह रुग्णालयातील डॉक्टर, माजी नगरसेविकेसह 16 जणांवर बलात्कार पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे। पीडित तरुणी सध्या 17 वर्षांची आहे। 2 वर्षांपूर्वी तिचे परिसरातील एका तरुणाशी प्रेम संबंध होते व त्यातूनच ती गर्भवती राहिली होती। मात्र तिच्या प्रियकराने या प्रकरणी हात वर केले। त्यामुळे परिसरातील माजी नगरसेविकेच्या मदतीने हे प्रकरण मिटविण्यासाठी तिच्या प्रियकराकडून 4 लाख रुपये घेण्यात आले। माजी नगरसेविका, पीडितेचे आई वडील, मध्यस्थ आदींनी हे पैसे वाटून घेतले। त्यानंतर तिची नालासोपारा येथील एका रुग्णालयात प्रसूती करण्यात आली। तिचे बाळ बळजबरीने एका महिलेकडे देण्यात आले आणि त्या बाळाची विक्री करण्यात आली। हे प्रकरण मिटविण्यासाठी तिच्या पालकांनी आपले घर बदलले। मात्र तेथेही एका तरुणाने तिच्या अज्ञानाचा फायदा घेत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। यावेळी अमरावती येथील एका रुग्णालयात तिने बाळाला जन्म दिला। मात्र या तरुणाने तिच्याशी लग्नास नकार देऊन तिला सोडून निघून गेला। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित मुलीने एका महिला सामाजिक कार्यकर्त्यासह आचोळे पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली आहे।